मुंबई आणि परिसरातील पावसाच्या बातम्या आपण पाहिल्या। पुढची बातमी आता मिसिंग लिंकवरून। कोट्यवधी रुपये खर्च करून राज्य सरकारनं मिसिंग लिंक प्रकल्प उभारला, मात्र उद्घाटनाच्या अवघ्या 2 महिन्यातच मिसिंग लिंकवर खड्डे पडले। तर मिसिंग लिंकवरील खड्ड्यांमुळे सरकारवर नागरिकांनी कसा संताप व्यक्त केला आहे आणि यावर मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिले पाहूयात या खास रिपोर्टमधून। 2 महिन्यात मिसिंग लिंकवर खड्डे, नागरिकांचा संताप। पहिल्याच पावसात मिसिंग लिंकवर खड्डे, कंटेनर जवळ 2च खड्डे, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील महत्वाकांक्षी आणि बहुचर्चित मिसिंग लिंक या प्रकल्पाच्या कामाची गुणवत्ता पहिल्याच पावसात चव्हाट्यावर आली आहे। 1 मे 2026 ला मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालेल्या या मार्गावर अवघ्या 2 महिन्यातच खड्डे दिसू लागले। हा व्हिडिओ पहा। काही दिवसांपूर्वीच या मिसिंग लिंकच्या बोगदा क्रमांक 2 जवळ एका कारवर दरड कोसळल्याची घटना घडली आणि ही घटना ताजी असतानाच आता या खड्ड्यांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय। जागतिक दर्जाचं अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हा मार्ग तयार केल्याचा दावा राज्य सरकारनं केला होता, मात्र पहिल्याच पावसानंतर हा दावा फोल ठरलाय। त्यामुळे विरोधकांनीही आक्रमक पवित्रा केलाय। जे आता खड्डे पडलेले आहेत, या खड्ड्यामध्ये साधारणतः 100 ते 80च्या स्पीडला या रोडनी गाड्या चालतात, परंतु त्याची परिस्थिती अशी झाली की आपण जर गाडी चालवली की नाही मला माहित नाही, परंतु मी स्वतः गाडी चालवतो, त्याच्यावरती जी बारीक खडी आता जी तयार झालेली आहे खड्डे पडल्यानंतर, त्या खड्ड्यातनं गाडी जम्प झाल्यानंतर त्या खडीवरनं जी गाडी स्किट होतीये त्याच्यावरनं जर अपघात झाले तर त्या अपघाताला जबाबदार कोण? दरम्यान खड्ड्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनानं तातडीनं हे खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलंय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून मिसिंग लिंक तयार करण्यात आलं, मात्र पहिल्याच पावसात या मिसिंग लिंकची चाळण झाल्याचं उघडकीस आलेलं आहे। मी सध्या मावळ तालुक्यातील मिसिंग लिंक येथील दरीपुलावर आहे। आपण पाहू शकतो की काल याच ठिकाणी दरीपूल येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते, मात्र प्रशासनाने आता ते खड्डे तातडीने बुजवले आहेत। दरम्यान मिसिंग लिंक वरील खड्ड्यांवरून विरोधकांनी घेरल्यानंतर पहिल्या पावसात रस्त्याची टिकण्याची क्षमता टेस्टिंग होतीये असं सांगत मिसिंग लिंकवर फक्त कनेक्टर जवळ 2 खड्डे पडले असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। जिथे कनेक्टर आहे तिथे 2 त्या ठिकाणी खड्डे आहेत, पण पूर्ण कनेक्टिंग लिंकवर खड्डे पडले आहेत वगैरे हे योग्य नाहीये। मुळामध्ये काही लोकांना याच्यातच आनंद आहे। राया मेरे दोस्त को बोलता है ट्रांसप्लांट कराओ, बाल नहीं ला सकते तुम लोग? अगर आपके सिर पे फॉलिकल जिंदा है तो हम बाल ला सकते हैं। जो असतो या पावसानंतर त्याच्यावर दुसरी लेयर येते, कारण त्या पावसामध्ये आपण त्याची ड्युरेबिलिटी टेस्ट करत असतो। त्या पावसामध्ये त्या ठिकाणी काय अडचणी येतील ते आपण टेस्ट करत असतो, पण हरकत नाही, निंदकाचे घर असावे शेजारी। मुख्यमंत्र्यांनी जरी मिसिंग लिंक वरील खड्डे म्हणजे पहिल्या पावसातील टेस्ट आहे असं म्हटलं असलं तरी पहिल्याच पावसात रस्ता उखडला जात असेल तर हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ नाहीये का? 7,180 कोटी रुपये खर्च करूनही रस्त्यांच्या दर्जात सुधारणा होत नसेल तर वेगवान महाराष्ट्राची स्वप्न नेमकी पाहायची तरी कशी? गोपाळ मोटघरे, साम टीव्ही न्यूज, मावळ। पहिल्या पावसात